नमस्कार अभ्यर्थींनो, मी मोनाली तुम्हा सर्वांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करते। आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इथं आरोग्य विभाग म्हणजेच काय सार्वजनिक आरोग्य विभागाची जी जाहिरात आली त्याच्यामध्ये टोटल 10,949 इतक्या जागा आहेत, टोटल 52 पद आहेत। तर त्यामध्ये जे पद आज आपण बघतोय ते प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी आपण पात्रता बघणार आहोत, पेपरचं स्वरूप बघणार आहोत, अभ्यासक्रम बघणार आहोत आणि त्यासाठी वेतन किती मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ठीक आहे, तर सुरुवात करूयात आपण लॅबोरेटरी काय असिस्टंट या पदासाठी। तर प्रयोगशाळा काय सहाय्यक हे पद आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये, त्याच्या जागा काही दिलेल्या आहेत। या पदासाठी पात्रता काय असणार आहे ते आपण बघूयात, वेतन किती आहे ते बघूयात, परीक्षेचं स्वरूप बघूयात आणि अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहे। ठीक आहे, तर सुरुवात करूयात आपण पात्रतापासून। ठीक आहे, तर पात्रता बघायची इथं जर तुमचं म्हणजे बीएससी झालं असेल, ठीक आहे, या रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीमध्ये झालं असेल, बायोलॉजीमध्ये झालं असेल किंवा इथं वनस्पतीशास्त्र म्हणजेच बॉटनीमध्ये झालं असेल, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, ठीक आहे, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स हे ऑर आहेत। ठीक आहे, याच्यात कशात सुद्धा झालं असेल एका स्ट्रीममध्ये, ठीक आहे, म्हणजेच एका सब्जेक्टमध्ये हा स्पेशल केमिस्ट्री दिलाय, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र याच्यात जरी झालं असेल तरी सुद्धा प्लस तुम्हाला डीएमएलटी सुद्धा हवा आहे। ठीक आहे, याच्यातलं कोणतंही एक तुमची डिग्री झाली असेल प्लस तुमचा डीएमएलटी असायला हवा किंवा किंवा याच्यासाठी सुद्धा या सर्वांसाठी ऑर दिलाय ते प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही या एक्झामसाठी फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात। तर तुम्ही ज्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा दिल्यात त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर आता इथं बघा आपण वेतन पण लगेचच इथं बघून घेऊयात। प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंटसाठी इथं वेतन दिलेलं आहे 21,700 ते 69,100 इतकं वेतन तुम्हाला मिळेल। ठीक आहे, तर हे वेतन त्यासाठी असणार आहे। ठीक आहे, तर पुढचं बघूयात परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल। तर आपण ही एक्झाम जी आहे ते सगळ्यांना माहीत असायला हवं की ही एक्झाम जी आहे ती TCS कंडक्ट करणार आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहे। त्यानंतर या परीक्षेचं पदवीसाठी म्हणजे जे की पदवीचा दर्जा असणार आहे, ठीक आहे, म्हणजेच पदवीसाठी तुम्हाला बघा ज्या कोणत्या पदवीवरती पद आहेत, जी पदवीची पदं आहेत त्यांच्यासाठी टोटल 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुण असणार आहेत। म्हणजे एक प्रश्न असणार आहे तो 2 मार्कासाठी असेल आणि टोटल पेपर जो असणार आहे तो 2 तासाचा असणार आहे। ठीक आहे, तर विभागासाठी बघा सांगितले पुढे निगडित तांत्रिक व्यावसायिक संवर्ग पदासाठी 80% गुण हे पदाशी निगडित तांत्रिक विषय असतो। ठीक आहे, तुमचा पदाशी रिलेटेड जो की तांत्रिक विषय स्पेशल असतो त्याच्यासाठी टोटल 80% गुण असणार आहेत। आणि त्यानंतर काय सांगितलंय पुढे बघा इथं उर्वरित 20% गुण जे आहेत ते मराठी, इंग्रजी, जीके आणि गणित याच्यासाठी असणार आहेत। ठीक आहे, पुढे काय सांगितले पदवीधर शैक्षणिक अर्हता असलेल्या पदासाठी म्हणजे जे की पदवीच्या लेवलचे जे की ज्यांची पदवी झाली आहे त्यानुसार जे पद आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय मराठी भाषा विषय हा जो की मराठी भाषा असते त्याच्यामध्ये, ठीक आहे, तर त्याचे प्रश्न फक्त मराठीत असणार आहेत। बाकी जे कोणते विषय आहेत ते तांत्रिक असो किंवा इंग्लिश जीके असेल, ठीक आहे, इंग्रजी तर इंग्रजीमध्येच असतो नॉर्मली, ठीक आहे, म्हणजे जीके असेल बाकी कोणते जे काही क्वेश्चन्स येतील तो मराठी विषय सोडून ते सगळे इंग्लिशमध्ये असणार आहेत, म्हणजे इंग्रजी माध्यमातून मीडियममधून असणार आहेत। पुढे आता अभ्यासक्रम बघूयात लगेचच। तर इंग्रजीसाठी अभ्यासक्रम काय आहे तर जे काही पदवीचे आहेत म्हणजे ज्यांचं पदवीच्या लेवलचे जे पद आहेत, ठीक आहे, त्यासाठी बघा सिलेबस बऱ्यापैकी सेमच आहे मराठी इंग्लिशसाठी, कारण तुम्हाला 20% जे कोणतं सांगितलं 20% गुण हे बाकी विषयासाठी असतात, म्हणजे कोणते गणित, इंग्लिश आणि कोणता मराठी आणि जीके असणार आहे, बरोबर। त्यासाठी मग इंग्लिशमध्ये बघा सिलेबस काय तर तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रामर, सिनोनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन आणि टेन्स। पुढे सांगितले व्हॉकॅब्युलरी त्याच्यामध्ये यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग एक्सप्रेशन्स, फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील। आता आपल्याकडे आरोग्य भरती गट क आणि ड याच्यासाठी ऑनलाईन बॅच सुरू झाली आहे। त्याच्यानुसार बघा तांत्रिक विषयासहही आपल्याकडे बॅच सुद्धा आहे, कारण आता समजलं सर्वांना की तांत्रिक विषयाला किती इम्पॉर्टन्स आहे। 80% मार्क्स हे तुम्हाला त्या विषयावरती असणार आहे। ठीक आहे, तर 1 सप्टेंबर 2023 पासून आपल्याकडे ही बॅच सुरू झाली आहे, तुम्ही बॅच आपल्याकडे जॉईन करू शकता। आपल्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत नोट्स, टेस्ट, ई बुक मिळतं, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लासेस होतात, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स असतात, मोफत टेस्ट सिरीज मिळते, जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून घेतलं जातं। लेक्चर जरी तुमचं मिस झालं तरी तुम्ही ते अनलिमिटेड टाइम्स काय करू शकता पाहू शकता।
तर 1 सप्टेंबर पासून ही बॅच सुरू झाली. लक्षात घ्या, टोटल 11,000 पदं आहेत, म्हणजे राऊंड फिगर इथे दिले 10,949 टोटल पदे आहेत. तर तुम्ही बघा या जागा जिल्ह्यानुसार बघून फॉर्म भरू शकता. त्यासाठी तुम्ही जर बॅच जॉईन केली तर तुमचा सिलेबस टाईममध्ये कव्हर होईल, एक्स्ट्रा काही करायची गरज पडणार नाही. ठीक आहे, तर नवीन बॅच सुरू झाली. या बॅच जॉईन करायची असेल तुम्हाला तर प्ले स्टोअरवरून ज्या पद्धतीने तुम्ही गेम्स डाउनलोड करता त्या पद्धतीने डबल ओ अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा बाय हे असे पोस्टर्स बॅनर्स दिसतात, ते दिसल्यानंतर तुम्ही त्यावर क्लिक करता किंवा तुम्हाला बायचा ऑप्शन दिसतो, तिथे बाय करताना तुम्हाला खाली कुपन कोड सुद्धा दिसतो. तो कुपन कोडच्या मध्ये जर तुम्ही MA10 हा जर माझा रेफरल कोड यूज केला तर तुम्हाला या बॅच परचेस करताना कोणतीही बॅच असू द्या त्याच्यामध्ये तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल जर तुम्ही MA10 हा जर कोड वापरला तर. ठीक आहे, आता पुढचा सिलेबस बघूया. तर मराठीसाठी काय, आता मराठीसाठी बघा सेम तेच दिलंय. मराठीसाठी जे काय आधी आपण पदवीच्या लेवलची जे काही पदं आहेत त्यासाठी मराठी व्याकरण आहे, वाक्यरचना, त्याच्यामध्ये शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे, भाषा सौंदर्य, त्याच्यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ, वाक्यात त्यांचा उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी विचारलं जातं. त्यानंतर प्रसिद्ध पुस्तक आणि लेखक सुद्धा त्याच्यावर प्रश्न असतात. आता एक्झाम गव्हर्नमेंटच्या ज्या कोणत्या होत्या त्याच्यामध्ये खूप भर दिलेला आहे. प्रसिद्ध पुस्तकं आणि त्यांचे लेखक विचारलेले आहेत, तर ते व्यवस्थित करायचे. योग्य जोड्या लावा, याच्यावर सुद्धा प्रश्न असेल, काय प्रश्न पडलेला असेल तो. ठीक आहे, आता लक्षात घ्यायचे सगळ्यांनी की हे जे बाकीचे 4 विषय तांत्रिकचा सोडून त्याच्यावरती 20% गुण आहे, म्हणजे प्रत्येक जर सब्जेक्टवर म्हणलं तर 5 प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे जास्त लक्ष तर आपल्या तांत्रिककडे द्यायचं आहे, पण हा सिलेबस व्यवस्थित कव्हर करायचा आहे. पुढे बघूयात. GK मध्ये काय, तर करंट अफेअर्स करायचे इंडिया आणि महाराष्ट्र लेवलच्या. ठीक आहे, इंडियन हिस्ट्री करायची, इंडियन जॉग्रफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015. तर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आता इतकं काही बघा डेप्थमध्ये करायची गरज तर नक्कीच नाही, कारण 80% जो आहे तो तांत्रिकवरती बेस आहे. याच्यातले मोजके प्रश्न, आता तुमचा स्टडी जर चांगला असेल तर याच्यातले जे प्रश्न असतील काय विचारतील एक्झॅक्टली काही सांगता येत नाही, पण हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. जी 2021ची एक्झाम झाली होती त्याचा जो की पेपर कॅन्सल झाला होता, त्यानंतर बऱ्याच जणांना बघा रिफंडचा ऑप्शन सुद्धा अवेलेबल करून दिला होता TCSने. ओके, दिलेला आहे ॲक्च्युली. ठीक आहे, आता लक्षात घ्यायचं याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, तर आता इथं स्टडी काय करायचं आहे हे सिलेबसनुसार बघून घ्यायचं आणि याच्यातलेच पॉईंट्स तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, आता लॉजिकल ॲबिलिटी याच्यामध्ये तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स, त्याच्यामध्ये न्यूमेरिक, अल्जेब्रा, जॉमेट्री, स्टॅटिक्स, त्याच्यानंतर जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढे बघायचं आहे आता हा आहे तांत्रिक, जो की खूप इम्पॉर्टंट टॉपिक म्हणायला काही हरकत नाही. टॉपिक नाही, आपण हा विषय म्हणूयात की जो तुमच्या एक्झामच्या किंवा या पदाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हे जास्त डेप्थमध्ये स्टडी करायचं आहे, कारण 80% गुण याच्यावर आधारित आहेत. पुढे काय सांगितलं बघा, मग टाईप ऑफ टेस्ट डन इन मेडिकल लॅबोरेटरी. ठीक आहे, नेम ऑफ इक्विपमेंट यूज्ड इन मेडिकल लॅब, हाऊस कीपिंग अँड क्लिनलीनेस इन लॅबोरेटरी, method of chemical disinfection, method of sterilization of lab equipment, how is blood sample taken याच्यावर करायचा स्टडी, how is labeling of sample done. पुढे सांगितले क्वालिटी कंट्रोल, इन्व्हेंटरी कंट्रोल, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. हा तुमचा तांत्रिकचा सिलेबस आहे, हा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, कारण 80% गुण आहेत ते याच्यावरती विचारले जाणार आहेत. ठीक आहे, तर आपल्याकडे बॅच सुरू होती. नवीन आरोग्य विभाग बघा, जे काही परिचारिकाचे पद आहे. ठीक आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जाहिरातीमध्ये हे पद दिले. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे आपल्याकडे त्याची बॅच सुरू झाली आहे. 1 सप्टेंबर पासून नवीन बॅच सुरू झाली आहे. त्या बॅचची फी आहे 1000 रुपये. ठीक आहे, या बॅचचं वैशिष्ट्य पण इथं दिलंय. त्याच्यामध्ये सेम जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर्स, व्हिडिओ डाउनलोड करू शकता, टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत मिळतील, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लासेस होतील. लेक्चर जरी मिस झालं तरी तुम्ही ते अनलिमिटेड टाइम्स पाहू शकता. ठीक आहे, तर ही बॅच तुम्हाला परचेस करायची असेल तर सेम एकतर IBPS पॅटर्ननुसार ही आपली काय असणार आहे, बॅच असणार आहे. ठीक आहे, तर कोर्स फी 1000 आहे. डबल ओ अकॅडमी पुणे हे ॲप जे आहे ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचं पोस्टर बॅनर दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
त्यानंतर बाय ऑप्शन दिसतो, त्या बाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला कुपन कोड सुद्धा दिलेला असतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही हा कोड वापरला M18, जर हा कोड वापरला कुपन कोडमध्ये, हा माझा रेफरल कोड आहे, याच्या थ्रू तुम्ही 10% डिस्काउंटमध्ये काय करू शकता, ही बॅच जी आहे कोणतीही बॅच परचेस करू शकता. आता हे फार महत्त्वाचा, ठीक आहे, आरोग्य बघा, ठीक आहे, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये हे आरोग्य सेवा मंडळ आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये हे काही मंडळ दिलेत आणि त्यानुसार त्यांच्या काही जागा दिलेल्या आहेत, ठीक आहे. तर हे बघा मुंबई मंडळामध्ये ठाणे जे आहे ते काय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील कार्यालय हे उपलब्ध पदसंख्या, मग ठाण्यामध्ये किती आहे, तिथे 4 आहेत पदसंख्या, ठीक आहे, म्हणजे जागा किती दिलेत त्या सांगितल्यात. कोणत्या पदासाठी, तर लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी, ठीक आहे. नाशिकमध्ये 10 आहेत, पुण्यामध्ये 16 आहेत, कोल्हापूरमध्ये 15 आहेत, औरंगाबादमध्ये 7 आहेत, लातूरमध्ये 9 आहेत आणि अकोलामध्ये 9 आहेत, ठीक आहे, सेम आहेत, लातूर आणि अकोल्यामध्ये 9 आहेत. पुढे नागपूरमध्ये 15 आहेत. या टोटल जर जागा बघितल्या आपण, या कार्यक्षेत्रातील या जागा बघितल्या तर टोटल 85 म्हणजेच 85 इतक्या जागा आहेत. तर तुम्ही तुमचा जिल्हा बघून सुद्धा भरू शकता फॉर्म, किंवा जिथे कुठे जास्त जागा आहेत त्या ठिकाणी सुद्धा फॉर्म भरू शकता, ठीक आहे. ओके, तर ही इतकीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, तुम्हाला सिलेबस, त्याचं वेतन सांगितलं, त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे, त्यानंतर कोणत्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता, कोणत्या मंडळामध्ये किती जागा आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर अशाच पद्धतीचे बाकी जे काही पदं आहेत आरोग्य विभागातली, ठीक आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जाहिरातीमध्ये जी काही पदं दिलेत त्याच पदांवरती अशाच पद्धतीचे बाकी सुद्धा व्हिडिओ आहेत. तुम्ही डबल अकॅडमीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन काय करू शकता, या पदांची रिलेटेड इन्फॉर्मेशन बघू शकता, ठीक आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका, ठीक आहे. थँक्यू.